नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज आपण कोकणातल्या पद्धतीने आंबटवरण बघतोय। म्हणजे कोकणामध्ये कसं आंबटवरण करतात ते आपण बघतोय। तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते, हे लसूण, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर हे मी फोडणीसाठी घेतले। हिंग लागणार आहे आपल्याला आणि ही डाळ शिजवून घेतली आहे। आणि या डाळीमध्ये मी साठवणीचा मसाला म्हणजे वर्षभरात आपला जो मसाला असतो, थोडंसं आंबट म्हणून आमसूल किंवा चिंच पण घालू शकता, गूळ, खोबरं, कोथिंबीर आणि मीठ एवढं मी घातलेलं आहे। आता ही आमटी आपण कशी करतात ती बघूया। आता प्रथम मी हे लसूण, कढीपत्ता आणि तेल चांगलं तापलेलं आहे, गॅस बारीक करते। लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता फोडणीला घालते। हा लसूण चांगला लालसर झाला पाहिजे। चांगला लाल झाला ना, खमंगपणा त्याचा आमटीमध्ये उतरतो। ही आमटी कोकणामध्ये करतात। अर्थात ती डाळ शिजवताना तेव्हा त्याच्यामध्ये कांदा टाकतात। मी कांदा टाकलेला नाही। ज्याला आवडतो त्यांनी डाळ शिजवताना कांदा घाला किंवा फोडणीमध्ये कांदा घालून परतून घ्या। मी कांदा घातलेला नाही आहे, पण ही आमटी फार छान लागते। पोळीबरोबर खा, भाताबरोबर खा, साधं आमटी, भात, लोणचं, पापड एवढं जरी असलं ना तरी खूप छान लागतं। म्हणजे असं बाकी काय करायची भाजीची पण गरज पडत नाही। आता हे बघा, आपला लसूण थोडा लाल व्हायला लागलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण हिंग घालू। फोडणी त्याला चांगली बसली ना तर त्या आमटीला खूप छान चव येते। त्यामुळे मेन सगळं फोडणीमध्ये आहे। फोडणी छान, म्हणजे माझी आई, माझ्या मामी वगैरे आजी हेच सांगायची की फोडणी ही चांगली बसली पाहिजे। तर आता हा बघा, लसूण तुम्हाला दिसतोय ना, थोडासा लालसर गुलाबी असा झालेला आहे। एवढाच करून द्यायचा, खूप काळा करून होऊन द्यायचा नाही। आता हे आपली शिजलेली डाळ आपण त्याच्यामध्ये टाकू। त्याच्यामध्ये मी सगळंच घातलेलं आहे, मसाला, मीठ, कोथिंबीर, खोबरं, नंतर थोडा आमसूल आणि चवीला थोडासा गूळ। तर प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे घाला, पण थोडासा आंबट असेल तर थोडंसं गोड घातलं तर छान लागतं। आता पाणी घालायचं ह्याच्यामध्ये। आता आमटीला छान कड आला की गॅस बंद करायचा, आमटी तुमची तयार। हे बघा, आमटीला छान कड आलेला आहे, उकळत आहे आमटी। आमटीत सगळे मसाले आपण जे काही चिंच घाला किंवा आमसूल घाला ते घातले, थोडासा गूळ घातलाय, खोबरं, कोथिंबीर, मीठ हे सगळं घातलंय। हे सगळं त्यात मिक्स झालेलं आहे आणि छान आमटी उकळते। वास पण खूप सुंदर सुटलेला आहे, मस्त असं वाटतं आत्ताच जेवायला बसावं असं झालंय। तुम्हाला कसं वाटलं? आवडली का आमटी? ही करून नक्की बघा हां, खूप छान लागते। धन्यवाद।